श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। काल रात्री मी माहेरीच राहिले होते। आज ही बघायला जायचं होतं पेशंटला। आमचा रुदू सकाळी त्यांच्या बाबांना कसा गंध लावतोय बघा। हे दोघे एकमेकांना असंच गंध लावतात। यांना बघून बब्या म्हणतो, मामा मला पण लावा की गंध। दुपारी आहोंचे साडू सरकार हे आले होते। मग हे साडू मेहुणे असे गप्पा मारत बसतात आणि आम्ही बहिणी आत परीसोबत गप्पा मारत बसलो होतो। बहीण पण दवाखान्यात येणार होती। थोडं वहिनींनी गार सरबत केलं प्यायला आणि सरबत म्हटल्यावर बारकी पिऊ मामांचा सरबत घेऊन प्यायला चालू केली। मम्मीने सांडगे वाळत टाकले होते ते काढून घेतले। मम्मी सगळे उन्हाळी पदार्थ करते आणि त्यामुळे मला काही उन्हाळी पदार्थ करायला लागत नाही। इथं आलं की या बाप लेकांना सुंद बडवते, नुसता निवांत झोपा काढतात। मग संध्याकाळी आलो आम्ही दवाखान्यात। जाताना घेतलं पेशंटला नारळ पाणी। आता जरा पेशंटची कंडिशन सुधारते म्हणून बरं वाटतंय, पण माणसाने कधीही आपल्या चुकीमुळे दवाखान्याची पायरी चढू नये। खूप त्रास होतो आणि हा त्रास पेशंटला तर होतोच, पण त्यांच्या सेवेसाठी राहिलेल्या माणसाला सुद्धा होतो। कधी एकदा आपला पेशंट बरा होऊन घरी येतो असे त्याला वाटत असतं। तिथून निघालो आम्ही आणि येताना बहीण म्हणाली, थांब सगळ्या मुलांना खायला घेऊ। खायला घेऊन येत होतो तर मम्मी पप्पा आले होते आठवडी बाजार करायला। आहोंना म्हटलं, तुम्ही आणि पप्पा जावा घरी आणि मी आणि मम्मी बहीण बाजार करून येतो घरी। लग्नाच्या अगोदर मीच बाजार करायचे, माहेरमधला पण। आज खूप वर्षांनी तो क्षण जगायला मिळाला आणि कधी कधी स्नेहल पण असायची माझ्यासोबत। मी अशा आठवणी जगायला मिळाल्या की अजिबात सोडत नसते। मग घरी येऊन जेवण करून आम्ही निघालो शतपावली करायला। मम्मीला डॉक्टरांनी रोज फिरायला लावले आणि आम्ही इकडे आलो की रोज आमचे हे फिरायचं ठरलेलंच असतं। आमच्या आहोंना रात्री जेवण करून सगळ्यांसोबत फिरायला खूप आवडतं, पण फिरेपर्यंत पिऊ झोपली आहोंच्या खांद्यावर। अजून 2 दिवस तरी आम्ही इथंच आहे। चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।